वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीच आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. काल आपण जागृत अवस्थेत असणारे जे पदार्थ आहे त्यांच्या ठिकाणी व्यावहारिक सत्यत्व आहे आणि स्वप्न पदार्थ जे आहेत ते प्रातिभासिक सत्तावन आहे याविषयी शंकापूर्वक समाधान त्याचा विचार केला. आणि आता विचार करायचा तो जीवाला जे दुःख होत आहे किंवा सुख होत आहे सुखदुःखाचा अनुभव जो जीवाला येतो आहे मग त्या सुखदुःखाला नेमकं कारण कोण आहे. तर शास्त्रकाराचा सिद्धांत आहे की जीवाच्या सुख आणि दुःखाला कारण ही जीवसृष्टी आहे. जीवसृष्टी म्हणजे काय तर हे जे ब्रह्मांड आहे ही जी सृष्टी आहे या सृष्टीचं वर्गीकरण शास्त्रकारांनी दोन ठिकाणी केलं आहे. एक ईश्वर सृष्टी आणि एक आहे जीवसृष्टी. तर ईश्वर सृष्टी जी आहे ईश्वर रचित जे पदार्थ आहे खरं पाहिलं सूक्ष्म विचार जर केला तर ईश्वर सृष्टीतील पदार्थ हे जीवाच्या सुखाला किंवा दुःखाला कारण नाहीत. जीवाच्या सुखाला किंवा दुःखाला जे कारण आहे ते जीवसृष्टीतील पदार्थ आहे. जीवाने निर्माण केलेले पदार्थ आहेत. ते कसे उदाहरणापूर्वक ग्रंथकार सांगतात बघा. शिष्य म्हणतो महाराज वेदांत परिभाषा पंचदशी इत्यादी ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. धर्मराज धुरेंद्र यांचा ग्रंथ आहे वेदांत परिभाषा आणि विद्यारण्य स्वामी यांचा ग्रंथ आहे पंचदशी. दोन्ही वेदांताचेच ग्रंथ आहे. तर या वेदांताच्या ग्रंथांमध्ये 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. एक पारमार्थिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक आहे प्रातिभासिक सत्ता. त्यात देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. आणि या पदार्थामध्ये सृष्टीमध्ये देहादी जे पदार्थ आहेत देह घट पट मठ पृथ्वी सूर्य चंद्र हे जे सर्व आहे हे जेवढी म्हणून सृष्टी आहे या सृष्टीमध्ये 2 प्रकारचे पदार्थ पाहायला भेटतात. त्या देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. कशी ईश्वर रचित ती बाह्य आहे आणि जीव रचित मनोमय ती आत आहे. तर 2 प्रकारची सृष्टी कोणती एक ईश्वर रचित आणि एक आहे जीव रचित. ईश्वराच्या द्वारा निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती बाह्य आहे अर्थात इंद्रियाच्या द्वारे त्याचं प्रत्यक्ष होतं. आणि जीवरचित जी सृष्टी आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनामध्ये जो निश्चय केलेला असतो की हे माझं घर आहे व्यक्ती बी घर आहे ते ईश्वर सृष्टीतलं आहे. मीपणाचा किंवा माझेपणाचा त्याच्याशी काही संबंध नाही तरी सुद्धा जीवाने जो त्या घराशी माझेपणा हा लावून घेतलेला आहे. हे माझं घर आहे माझी शेती आहे हा माझा बी आहे हा माझा बंधू आहे अशा रीतीने जीवाची ज्या कल्पना आहेत ही सर्व सृष्टी मनोमय सृष्टी आहे. आणि या सृष्टीलाच शास्त्राने जीवरचित सृष्टी असं म्हटलेलं आहे. ईश्वर रचित ती बाह्य आहे आणि जीव रचित मनोमय ती आत आहे. ईश्वर रचित सृष्टी ही
प्रमाता प्रमाणाची विषय आहे आणि मनोमय देहादिक सृष्टी साक्षी भाष्य आहे. बघा, दोन सृष्टी. ईश्वराच्या द्वारा निर्मित असणारी जी सृष्टी आहे ती प्रमाता प्रमाणाची विषय आहे. प्रमाण नेत्राधिक इंद्रिय आणि प्रमाता म्हणजे ज्याला ज्ञान होतं असा जो अंतकरण विशिष्ट चैतन्य आहे ज्याला शास्त्रामध्ये प्रमाता असं म्हणतात. तर प्रमाता आणि प्रमाण यांचा विषय जी सृष्टी आहे त्याला म्हणायचं ईश्वर रचित सृष्टी. ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय आहे. मनोमय देहादिक सृष्टी साक्षीभास्य आहे आणि दुसरी जी सृष्टी सांगितली मनोमय सृष्टी ती आहे साक्षीभास्य. प्रमाणाच्या द्वारा त्या सृष्टीचं मनोमय सृष्टीचं ज्ञान होत नाही. मनोमय सृष्टीचं प्रकाशन होतं ते साक्षीकडून होतं. मनोमय देहादिक सृष्टी साक्षीभास्य आहे आणि अंतर मनोमय देहादिक तेच जीवांना सुखदुःख हेतू आहेत. मग जीवाच्या सुखाला किंवा दुःखाला कारण जे आहे ती सृष्टी म्हणजे मनोमय सृष्टी आहे. अर्थात जीवरचित सृष्टी ही जीवाच्या सुखाला किंवा दुःखाला कारण आहे. मनामध्ये जी सृष्टी तयार केलेली आहे प्रत्येक जीवाने ती सृष्टी सुखदुःखाला कारण ठरते. यासाठी उदाहरण देणार आहे खाली. आणि अंतर म्हणजे आत मनोमय देहादिक तेच जीवांना सुखदुःख हेतू आहेत. ही सृष्टी जीवांना सुखदुःखास हेतू नाही. ईश्वराच्या द्वारा निर्मित जी सृष्टी आहे ती जीवाच्या सुखदुःखाला कारण नाही आणि तिचा नाश जीवाकडून होणे शक्यही नाही. कारण ईश्वराच्या द्वारा रचित जी सृष्टी आहे मायेचं जे कार्य आहे ते त्या कार्याचं त्या ईश्वर सृष्टीचं चिंतन जीवाने जर करायचा प्रयत्न केला तर मनाने सुद्धा त्याचं चिंतन होऊ शकत नाही. ज्या सृष्टीचं चिंतन मनाने होऊ शकत नाही त्या सृष्टीचा नाश जीवाकडून कसा होईल. अर्थात जीवाकडून ईश्वर रचित सृष्टीचा नाश होऊ शकत नाही आणि नाश करण्याची गरजही नाही. कारण ईश्वर रचित जी सृष्टी आहे ती काही जीवासाठी साधकही नाही बाधकही नाही. जी साधक बाधक अनुकूल प्रतिकूल सुख दुःख देणारी सृष्टी आहे ती मनोमय सृष्टी आहे आणि तिचा नाश जीवाकडून होऊ शकतो. तत्वज्ञानाच्या माध्यमाने मनोमय सृष्टीचा नाश होतो आणि ईश सृष्टी जीवांना सुख दुःखास हेतू नाही आणि तिचा नाश जीवाकडून होणे शक्य नाही. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षुस अपेक्षित आहे. मुमुक्षुला सृष्टीची निवृत्ती करायची आहे पण कोणत्या सृष्टीची निवृत्ती मुमुक्षुने करावी आणि कोणत्या सृष्टीची करू नये. तर ईश्वर रचित जी सृष्टी आहे त्या सृष्टीचा नाश किंवा त्या सृष्टीची निवृत्ती मुमुक्षुला करण्याची गरजच नाही. कारण ती सृष्टी जीवाला न सुख देते न दुःख देते. मग जीवाला जी सृष्टी सुख आणि दुःख देते त्या सृष्टीची निवृत्ती मुमुक्षुने केली पाहिजे. मग कोणती सृष्टी जीवाला सुख दुःख देते. मनोमय सृष्टी ज्याला दुसऱ्या शब्दामध्ये जीवरचित सृष्टी असं म्हणतात. ती सृष्टी जीवाला सुख दुःख देणारी आहे आणि म्हणून तिचा बाध किंवा नाश करण्याचा मुमुक्षुने प्रयत्न केला पाहिजे. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षुस अपेक्षित आहे. ईश्वर निर्मित सृष्टीच्या निवृत्तीची अपेक्षा ही नाही करण्याची गरज नाही. कारण तो बाह्य प्रपंच सुख दुःखाचा हेतू नाही. बाह्य असणारा जो प्रपंच आहे अर्थात ईश्वर रचित जी सृष्टी आहे ती जीवाला सुख दुःखाला कारण नाही. यासाठी एक उदाहरण देतात. काय उदाहरण आहे की यास उदाहरण 2 गृहस्थांचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरिता देशांतरास गेले. बघा, एक गाव आहे आणि एका गावामधील 2 घरातली 2 मुलं. दोघं मित्र होते. दोघांचा सल्ला होता. वेगवेगळ्या घरातले आहेत पण मित्र असल्यामुळे दोघंही काहीतरी उद्योगधंदा मिळावा पैसे कमविण्यासाठी फार दूर दुसऱ्या राज्यात म्हणा किंवा दुसऱ्या देशात गेले. आणि त्या काळात काही असं जास्त साधनही नव्हते येण्या जाण्याचे, फोन नव्हते. मग त्या काळामध्ये हे दोघं गेले. बरेच दिवस त्यांना जाऊन झाले. एक दिवस काय झालं, त्या गावचा एक मनुष्य काहीतरी कारणास्तव त्या गावी गेला ज्या गावी ते दोघं मुलं काम करत होते. तिथं गेल्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्या गावचे 2 मुलं या ठिकाणी उद्योगधंदा करतायत, बऱ्याच दिवसापासून इकडे आलेले आहेत, त्यांचीही आपण भेट घेऊ. म्हणून तो बिचारा त्या दोघांच्याही भेटीसाठी गेला. पण दुर्दैव असं की त्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला होता 2-4 दिवसापूर्वीच. ॲक्सिडेंट होऊन म्हणा किंवा कोणत्या तरी कारणाने त्याचा मृत्यू झाला. जो दुसरा होता त्या मुलाला जाऊन हा गावातला व्यक्ती भेटला.
भेटल्यानंतर त्या मुलाने खंत व्यक्त केली, म्हणजे माझा जो मित्र होता तो अशा अशा प्रसंगामध्ये वारला, फार वाईट झालं. बरं म्हणे ठीक आहे, तुम्ही आलात, आता तुम्ही जाणार आहात कधी? म्हणे उद्या. तर तुम्ही जर जाणार आहात तर आपल्या गावी गेल्यानंतर आमचा एक निरोप सांगा. म्हणे ठीक आहे, काय निरोप सांगायचा? म्हणे माझ्या आईवडिलाला जाऊन सांगा की तुमचा मुलगा आता फार श्रीमंत झाला आहे, भरपूर त्याने पैसे कमावले आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये भरपूर धन घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत. म्हणे ठीक आहे, सांगतो. आणि म्हणे माझा जो मित्र होता ना दुसरा, श्याम राम काय त्याचं नाव असेल, तर त्याच्या घरी जाऊन सांगा की तुमचा मुलगा होऊ नये पण घटना घडली आणि तुमचा मुलगा मृत्युमुखी पावला, असं जाऊन सांगा म्हणे. त्या काळात फोनची व्यवस्था नव्हती, तर फोनने सर्व काम झाले असते, तारही लवकर जात नव्हती, ती व्यवस्था नव्हती. मग हा मनुष्य दुसऱ्या दिवशी आपल्या गावी निघाला, घरी गेला. आणि गावी गेल्यानंतर याच्या बुद्धीमध्ये भ्रम पडला म्हणा, किंवा त्यांनी जाणून बुजून तसा प्रकार केला म्हणा, कसंही समजा. पण ह्या मनुष्याने काय केलं, जो मुलगा जिवंत होता त्याच्या घरी जाऊन सांगितलं की तुमचा मुलगा मेला. आणि जो मुलगा मेला होता त्याच्या घरी जाऊन सांगितलं की तुमचा मुलगा जिवंत आहे, त्याने भरपूर आता तिथं प्रतिष्ठा कमवली आहे, भरपूर पैसे कमवले आहेत आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला तो भेटण्यासाठी येणार आहे, धनही आणणार आहेत. आता बघा याचा परिणाम काय झाला, ज्यांचा मुलगा वारला होता त्या घरातली माणसं सारे खुश, आनंदात, त्यांना फार सुख वाटलं, आनंद वाटला की आपला मुलगा येणार आहे, पैसे आणणार आहे, आपला मुलगा आता मोठा झाला, त्यांना सुख व्हायला लागलं. आणि खरोखर जो मुलगा मेला होता आणि त्याच्या घरी तर सुख व्हायला लागलं, आनंद व्हायला लागला, आणि खरोखर जो मुलगा जिवंत होता त्याच्या घरचे मंडळी मात्र सारे रडायला लागले, त्यांना फार वाईट वाटलं, दुःख होऊ लागलं. आता बघा या ठिकाणी ज्यांना दुःख होत आहे त्या घरच्या मंडळींचा जो मुलगा आहे तो जिवंत आहे का मेला आहे? तो तर ज्या घरचे लोक रडत आहेत त्या घरचा मुलगा खरं पाहिलं तर तो जिवंत आहे. मग ईश्वर सुटीतला मुलगा जिवंत असून सुद्धा यांना दुःख का होतं? जर ईश्वर रचित पदार्थ सुख दुःखाला कारण आहे असं म्हणावं तर ईश्वराच्या सृष्टीतला असणारा तो मुलगा जिवंत आहे, पण जिवंत असून सुद्धा यांना दुःख होत आहे की नाही? याचा अर्थ दुःखाला कारण ईश्वर रचित पदार्थ नाही. यांना दुःख झालं का? तर यांच्या मनामध्ये जी भावना होती का आपला मुलगा आहे, आपलेपणाचा जो यांनी संबंध जोडला होता, ज्याला जीवसृष्टी असं म्हणतात, ज्याला मनोमय सृष्टी असं म्हणतात, त्या मनोमय सृष्टीतला यांचा मुलगा मेला होता. ईश्वर सृष्टीतला मुलगा जिवंत आहे, पण मनोमय सृष्टीतला मुलगा मेला आणि म्हणून यांना दुःख होत आहे. याच्या विपरीत त्या दुसऱ्या घरी पहा, ते बिचारे आनंदोत्सव करत आहे. आता खरं पाहिलं तर त्यांना आनंद होत आहे, सुख होत आहे. मग आता त्यांचा जो खरा मुलगा आहे तो जिवंत आहे का? नाही, तो तर मेलेला आहे. पण ईश्वर सृष्टीतला मुलगा मेला असून सुद्धा त्यांना दुःख न होता आनंद होत आहे. याचं काय कारण? याच्यावरून हे ठरतं की ईश्वर रचित जे पदार्थ आहे ते जीवाला सुखदुःखाला कारण नाही. ईश्वर रचित जो पदार्थ आहे, जो मुलगा होता तो तर मेला, पण यांच्या मनोमय सृष्टीतला, जीवसृष्टीतला मुलगा जिवंत होता आणि म्हणून यांना सुख वाटत होतं, आनंद वाटत होता. या उदाहरणावरून स्पष्ट होतं की ईश्वर रचित जे पदार्थ आहे ते जीवाच्या सुखाला किंवा दुःखाला कारण नाही. मग जीवाच्या सुखाला किंवा दुःखाला कारण जर कोण असेल तर जीवरचित जे पदार्थ आहे, ज्याला जीवसृष्टी असं म्हणतात, ज्याला मनोमय सृष्टी असं म्हणतात, तेच पदार्थ जीवाच्या सुखदुःखाला कारण आहे. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात की मुमुक्षुने निवृत्ती त्या सृष्टीची करायची आहे की जी सृष्टी जीवाला सुखाला किंवा दुःखाला कारण आहे. मग कोणती सृष्टी जीवाच्या सुखाला दुःखाला कारण आहे? मनोमय सृष्टी. म्हणून मनोमय सृष्टीचा नाश करायचा आहे, मनोमय सृष्टीची निवृत्ती करायची आहे. मग ती असणारी जी मनोमय सृष्टी आहे तिची निवृत्ती कशी होईल? तर ती मनोमय सृष्टी ज्या कारणामुळे उत्पन्न झालेली आहे त्या कारणाचा जर नाश झाला तर मनोमय सृष्टीची काय होईल? निवृत्ती होईल. कारण कारणाचा नाश झाला, कार्य राहत नाही, आहे की नाही? उदाहरणार्थ पट आहे, कपडा आहे, कपड्याला कारण आहे तंतू. तंतू जर जाळले तर कपडा राहणारच नाही. कपालच जर तुटले तर घट राहणार नाही.
झाडाच्या मुळ्यात जर काढून टाकल्या झाड राहणारच नाही. याचा अर्थ काय होतो? कारणाचा नाश झाला तर कार्य राहत नाही. मग आतापर्यंतच्या चिंतनावरून हे ठरलं की जीवाला सुखदुःखाला कारण जीव सृष्टी आहे, मनोमय सृष्टी आहे, आणि म्हणून मुमुक्षुने मनोमय सृष्टीचीच निवृत्ती केली पाहिजे. मग ती मनोमय सृष्टीची, त्या मनोमय सृष्टीची जर निवृत्ती करायची असेल तर त्याला काय कारण, काय उपाय आहे? तर ती मनोमय सृष्टी ज्या कारणापासून उत्पन्न झालेली आहे त्या कारणाचा जर नाश केला तर मनोमय सृष्टीची काय होते? निवृत्ती होते. मग कोणतं असं कारण आहे की ज्या कारणामुळे मनोमय सृष्टी तयार झालेली आहे? तर शास्त्रकार सांगतात त्याला एकच कारण आहे, आणि ते म्हणजे अज्ञान. आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान. जीवाला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, आणि म्हणून जीवाला काय होत आहे? दुःख होत आहे. अज्ञान आहे. अज्ञानामुळे मनोमय सृष्टी आहे, आणि त्या अज्ञानाची जर निवृत्ती झाली तर मनोमय सृष्टीची निवृत्ती होईल. मग म्हणजे त्या अज्ञानाची निवृत्ती तरी कशी करायची? तर त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी एक उपाय आहे, आणि ते म्हणजे आत्मज्ञान, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, ते संपादन केलं पाहिजे. कारण व्यवहारात सुद्धा असा नियम आहे की ज्या वस्तूचं अज्ञान असतं ते अज्ञान त्याच वस्तूच्या ज्ञानाने निवृत्त होतं. जसं घटाचं जर अज्ञान असेल तर घटाच्या अज्ञानाची निवृत्ती घटाच्याच ज्ञानाने होईल, दुसऱ्या उपायाने होणार नाही. तसं जीवसृष्टीला कारण जे अज्ञान आहे, जिला अविद्या म्हणतात, जिला माया म्हणतात, ती कोणतं अज्ञान आहे? आपल्या आत्मस्वरूपाविषयी असणारं ते अज्ञान आहे. आत्मस्वरूपाविषयी म्हणा, ब्रह्मस्वरूपाविषयी म्हणा, ते अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती केव्हा होईल? ब्रह्मज्ञानानेच होईल. कारण ब्रह्मज्ञान ब्रह्माचं अज्ञान आहे, तर ब्रह्मविषयक असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती ब्रह्मज्ञानानेच होईल. म्हणून मुमुक्षुने वेदांत प्रतिपाद्य साधनांचा जर विचार केला, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन इत्यादी साधनांच्या माध्यमाने जर मुमुक्षुने विचार केला तर ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. आणि ब्रह्मज्ञान जर संपादन झालं, मी पदाचा नेमका अर्थ कोण आहे तो जर कळाला तर आत्मस्वरूपाविषयक असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती होईल. आणि स्वरूपाविषयक असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची जर निवृत्ती झाली तर त्या अज्ञानाचं कार्य असणारी जी जीवसृष्टी आहे तिचीही निवृत्ती होईल. एकंदरीत जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, म्हणून जीवसृष्टीचा बाप करायचा. त्या जीवसृष्टीचा बाध करायचा असेल तर जीवसृष्टीला कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा बाध झाला पाहिजे. आणि अज्ञानाची जर निवृत्ती करायची असेल तर त्यासाठी आत्मस्वरूपाविषयक ज्ञान संपादन केलं पाहिजे. आणि आत्मस्वरूपाविषयक ज्ञान जर प्राप्त करून घ्यावा असं वाटत असेल तर त्यासाठी शास्त्राध्ययन, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी इत्यादी साधनाचं अवलंबन मुमुक्षुने केलं पाहिजे. आता पंक्तिशा पहा. हा जो दृष्टांत सांगितला की सुखदुःखाला कारण जीवसृष्टी आहे, हा दृष्टांत ग्रंथकारांनी जो पंक्तिशा सांगितला आहे त्याचं आता आपण चिंतन करू. या सुधारण 2 गृहस्थांचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरिता देशांतरास गेले. नंतर एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर्य प्राप्तीची आणि दुसऱ्या गृहस्थास त्याच्या मरणाची बातमी पाठविली. तो जो गावातून मनुष्य आला होता त्याच्याजवळ बातमी, निरोप पाठवला. म्हणजे जाऊन सांगा, माझ्या घरी जाऊन सांगा की तुमचा मुलगा आता फार मोठा झाला आहे, ऐश्वर्य संपन्न झाला आहे. आणि माझा जो मित्र होता त्याच्या घरी जाऊन सांगा की तुमचा मुलगा मेला. बातमी सांगणारा माणूस दुष्ट होता, दुष्ट प्रवृत्तीचा होता. असतात जगामध्ये काही माणसं दुष्ट प्रवृत्तीचे, आहे की नाही? दुसऱ्यांना दुःख देण्यासाठीच त्यांचा अवतार म्हटलं तरी चालेल. बातमी सांगणारा माणूस दुष्ट होता. त्याने जिवंत पुत्राचे पित्यास, ज्याचा पुत्र जिवंत आहे त्याच्या बापाला जाऊन सांगितलं की तुझा पुत्र मरण पावला. आणि मृत पुत्राचे पित्यास, मृत पुत्राचे पित्यास म्हणजे ज्याचा पुत्र मेला होता त्याच्या बापाला जाऊन सांगितलं काय की मृत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र निरोगी, म्हणजे फार आरोग्य संपन्न आहे, ऐश्वर्य संपन्न आहे आणि लवकरच तुम्हाला भेटण्यास येईल असे सांगितले. ते ऐकून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले. ज्याचा मुलगा जिवंत होता त्याला फार दुःख झाले. का? की त्याच्या मनोमय सृष्टीतला मुलगा वारला. ईश्वर सृष्टीतला मुलगा जिवंत आहे पण मनोमय सृष्टीतला मुलगा वारला, मेला, आणि म्हणून त्याला दुःख झाले.
जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले आणि मृत पुत्राचे पित्यास फार आनंद झाला. देशांतरात ईश्वर रचित पुत्र जिवंत असताही मनोमय पुत्र मरण पावला, म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले. ईश्वर सृष्टीचा जो पदार्थ आहे, पुत्र आहे, तो जिवंत आहे, पण मनोमय सृष्टीतला त्याच्या मनामध्ये असलेला, त्याने मनामध्ये धारण केलेला जो पुत्र होता, पुत्राविषयक प्रेम मोह होता, तो वारला आणि म्हणून त्याला दुःख झाले, पित्यास फार दुःख झाले. परंतु ईश्वर रचित जिवंत पुत्राचे सुख झाले नाही. तसेच दुसऱ्या पित्यास ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही. का? की मनोमय पुत्र जिवंत होता, त्याच्या मनामध्ये असणारा पुत्र जिवंत होता आणि म्हणून त्याला सुख झाले, सुख वाटलं, आनंद वाटला. आणि खरं पाहिलं तर ईश्वर रचित पदार्थ त्याचा पुत्र खरोखर मेलेला होता, मनोमय पुत्र जिवंत होता, त्याचे सुख झाले. म्हणून जीवसृष्टीच सुखदुःखास हेतू आहे. या उदाहरणावरून हे ठरतं की जीवाला कारण जर असेल, जीवाच्या सुखदुःखाला कारण जर कोण असेल तर जीवरचित सृष्टी आहे, ईश्वर रचित सृष्टी नाही. हा अनुभव प्रत्येकाला स्वतःच्या जीवनामध्ये येतोच. बघा, आता आपण पेपरमध्ये पाहतो की अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, इतके लोक मेले, पण त्याचं आपलं काही एवढं वाटत नाही, दुःख वाटत नाही. का? ईश्वर रचित लोक मेले, पण त्याचं आपलं फारसं दुःख वाटत नाही. पण समजा असं घडू नये, एखादा प्रकार घडला, योगायोग आपल्याच घरातला कोणी ऍक्सिडेंटमध्ये वारला आणि ती बातमी आपल्याला कळाली, त्यावेळेस मात्र आपल्याला फार दुःख होतं. का बरं? काल पेपरला जी बातमी वाचली, जे लोक मेले ते माणसं नव्हते का? तेही माणसंच होते. आणि आज जी बातमी आपण ऐकतोय, आपल्या घरातला मनुष्य मेला, तीही बातमीच आहे, तोही मनुष्यच आहे. पण आज दुःख होत आहे, काल दुःख झालं नाही. याचा अर्थ काय? की काल जे लोक वारले त्यांच्याविषयी आपलं तादात्म्य नव्हतं, ते आपले आहे असा आपण ग्रह केलेला नव्हता. पण आज जी आपण बातमी ऐकतोय की माझ्या घरातला मनुष्य वारला, त्या व्यक्तीविषयी आपण तादात्म्य जोडलं होतं, त्याला आपण आपला म्हणत होतो. अर्थात आपल्या मनोमय सृष्टीमध्ये तसाच एक पदार्थ आपण निर्माण केलेला होता आणि तो वारला आणि म्हणून धक्का बसला आणि म्हणून काय झालं? दुःख झालं. सर्वांना छोटा मोठा अनुभव जीवनामध्ये आहेच. एकंदरीत जीवसृष्टी ही सुखदुःखाला कारण आहे, ईश्वर सृष्टी ही सुखदुःखाला कारण नाही. या रीतीने विद्यारण्यांनी, म्हणजे विद्यारण्य स्वामी ज्यांनी पंचदशी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, त्या पंचदशी ग्रंथामध्ये या रीतीने विद्यारण्यांनी जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी अशी दोन प्रकारची सांगितली आहे. त्यात जीवसृष्टी प्रातिभासिक आणि ईश्वर सृष्टी व्यावहारिक आहे. जीवसृष्टी आहे ती प्रातिभासिक, जीवसृष्टीला प्रातिभासिक सत्ता दिलेली आहे. प्रातिभासिक सत्ता म्हणजे प्रतिती मात्र सत्ता, तिची प्रतितीपूर्तीच तिला सत्ता आहे, वास्तविक काहीतरी सत्ता नाही. आणि ईश्वर रचित जे पदार्थ आहे त्यांना व्यावहारिक सत्ता आहे. आणि दुसरी एक परिभाषा केली जाते, व्यावहारिक सत्ता आहे कोणत्या पदार्थाची आणि प्रातिभासिक सत्ता कोणत्या पदार्थाची. तर ज्या पदार्थांची निवृत्ती ब्रह्मज्ञानानेच होते, ब्रह्मज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने निवृत्ती होत नाही, असे जे पदार्थ असतात त्यांची व्यावहारिक सत्ता. आणि प्रातिभासिक सत्ता त्या पदार्थांची असते की ज्या पदार्थांची निवृत्ती करण्यासाठी ब्रह्मज्ञान संपादन करावं लागत नाही, ब्रह्मज्ञाना वाचून सुद्धा त्यांची निवृत्ती होऊ शकते, असे जे पदार्थ त्यांची जी सत्ता असते ती प्रातिभासिक सत्ता. दोरीवर घासलेला सर्प त्याची प्रातिभासिक सत्ता आहे. कारण त्या सर्पाची निवृत्ती करण्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज नाही. बॅटरी लावली, दोरी आहे असं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते, म्हणजे दोरीच्या ज्ञानाने सुद्धा सर्पाची निवृत्ती होते. म्हणून सर्पाची जी सत्ता आहे ती प्रातिभासिक सत्ता आहे. आणि घट पट मठ देहादी जे पदार्थ आहे यांची व्यावहारिक सत्ता आहे, कारण यांची निवृत्ती ब्रह्मज्ञानाशिवाय होऊच शकत नाही. त्याप्रमाणे ईश्वर रचित जे पदार्थ आहे त्यांची व्यावहारिक सत्ता, का? की ईश्वर रचित जे पदार्थ आहे त्यांची निवृत्ती म्हणजे त्यांचा बाध निश्चय ब्रह्मज्ञानाशिवाय होत नाही आणि म्हणून त्यांची व्यावहारिक सत्ता आहे. आणि मनोमय जी सृष्टी आहे त्या मनोमय सृष्टीची निवृत्ती होण्यासाठी ब्रह्मज्ञान जरी संपादन नाही केलं तरी थोड्याशा विचाराने सुद्धा मनोमय सृष्टीची काय होऊ शकते? निवृत्ती होऊ शकते. आणि म्हणून मनोमय सृष्टी जी आहे ती प्रातिभासिक सत्तावान आहे.
त्यात जीवसृष्टी प्रातिभासिक आणि ईश्वरसृष्टी व्यावहारिक आहे. अशीच अनेक ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. 3 प्रकारची सत्ता म्हणजे पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. व्यावहारिक सत्ता कोणाची हे कळालं, प्रातिभाषिक सत्ता कोणत्या पदार्थाची असते हे कळालं, आणि तिसरी जी सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्ता फक्त ब्रह्माची आहे. पारमार्थिक सत्ता त्या वस्तूची असते ज्या वस्तूची निवृत्ती किंवा बात कधीही कुणाकडूनही कोणत्याही साधनाने होत नाही. अशी जी वस्तू, त्या वस्तूची सत्ता असते पारमार्थिक सत्ता. असं कोण आहे? फक्त एकच तत्व आहे, आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व, किंवा त्याला दुसऱ्या शब्दामध्ये आत्मतत्व, साक्षी तत्व असंही म्हणतात. ते जे ब्रह्म आहे, तो जो आत्मा आहे, त्याची निवृत्ती कधीही कुणाकडूनही कोणत्याही साधनाने कोणत्याही कालामध्ये होऊ शकत नाही. म्हणून भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे, कसा आहे तो आत्मा, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. ज्याला शस्त्र तोडू शकत नाही, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, ज्याला पाणी भिजवू शकत नाही, असा जो आत्मा आहे, तो आत्मा, त्याची जी सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता. त्याला चैतन्य म्हणा, त्यालाच आत्मा म्हणा, त्यालाच ब्रह्म म्हणा, त्याला साक्षी म्हणा, आणि तेच आपलं काय आहे, खरं स्वरूप आहे. चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता व दुसरी प्रातिभाषिक सत्ता आहे. सृष्टीच्या आदिकाली ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्येचे कार्य, पंचभूते आणि भूतकार्ये यांची व्यावहारिक सत्ता. बघा आता इथं सुद्धा स्पष्टीकरण, व्यावहारिक सत्ता कोणत्या पदार्थाची असते वेगळ्या रीतीने थोडासा ग्रंथकार विवेचन करतात. म्हणजे काय की सृष्टीच्या आदिकाली, आरंभी सर्गाची उत्पत्ती होते तेव्हा ईश्वर संकल्पाने काय होतं, उत्पन्न झालेले पदार्थ आहे, अविद्येचंच कार्य आहे, मायेचंच कार्य आहे, पण दोषरहित अविद्येचं कार्य आहे. मग दोषरहित अविद्येचं कार्य जेवढं असतं ते सारं व्यावहारिक सत्तेत आहे. मग दोषरहित अविद्या म्हणजे माया, त्या मायेपासून उत्पन्न झालेले पंचमहाभूत, पंचमहाभूत त्या अगोदर सूक्ष्म अवस्थेत असतात. मग त्या भूतापासून स्थूल भूताची उत्पत्ती होते. त्या पंचीकृत पंचमहाभूतापासून असे नाना प्रकारचे पदार्थ उत्पन्न होतात. या साऱ्या पदार्थाची जी सत्ता आहे ती व्यावहारिक सत्ता आहे, ते सांगितलं. बघा, सृष्टीच्या आदिकाली ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्येचे कार्य, पंचभूते आणि भूतकार्ये यांची व्यावहारिक सत्ता, आणि निद्रेचे किंवा मंदांधकारादी दोषयुक्त अविद्येचे कार्य, निद्रा रूपी दोषाचं कार्य किंवा मंदांधकार दोषाने युक्त असणारा जी अविद्या, त्या अविद्येचं कार्य, आणि निद्रेचे किंवा मंदांधकारादी दोषयुक्त अविद्येचे कार्य, स्वप्न व रज्जू सर्पाधिक यांची प्रातिभाषिक सत्ता आहे. रज्जूवर भासला सर्प हे सुद्धा अविद्येचंच कार्य आहे, पण नुसत्या अविद्येचं कार्य नाही, तर दोषसहित अविद्येचं कार्य आहे. म्हणजे कोणता दोष आहे तिथं, कोणती अविद्या आहे, तर दोरीचं ज्ञान नाही म्हणून सर्पाचं ज्ञान आहे, का दोरीचं ज्ञान आहे म्हणून सर्प भासतो. सर्प दोरीवर जो सर्प आपल्याला भासतो आहे तो का भासतो, दोरीचं ज्ञान आहे म्हणून का दोरीचं ज्ञान नाही म्हणून. जर ही दोरी आहे असं कळालं असतं तर दोरीवर सर्प भासलाच नसता. अर्थात दोरीचं ज्ञान नाही म्हणजे दोरीविषयक अज्ञान आहे, आणि दोरीविषयक अज्ञान आहे म्हणून त्या अज्ञानाचं कार्य सर्प आहे. पण केवळ अज्ञानाचं कार्य सर्प नाही, तर त्या अज्ञानाला आणखी जोड आहे. कशाची? मंदांधकाराची. मंदांधकार म्हणजे पूर्णपणे असा स्पष्ट प्रकाशही नाही आणि पूर्णपणे गडद असा अंधकारही नाही. किंचित अंधकार किंचित प्रकाश अशी जी सांज वेळ आहे, त्या वेळेत जो अंधकार आहे त्याला म्हणायचं मंदांधकार, नाही नाही. जर स्पष्ट प्रकाश असता तर दोरी रूपाने कळाली असती. गडद अंधकार असता तर दोरीचं अजिबात ज्ञानच झालं नसतं, म्हणजे दोरीवर सर्प भासलाच नसता. मग दोरीवर सर्प भासतो आहे, त्यासाठी दोरीविषयक असणारं अज्ञान कारण आहे, पण केवळ अज्ञान कारण नाही, तर मंदांधकार रूपी दोषसहित अज्ञान, त्या अज्ञानाचं कार्य आहे सर्प. अर्थात दोषसहित अविद्येचं कार्य सर्प असल्यामुळे सर्प हा प्रातिभाषिक सत्तावान आहे. त्याचप्रमाणे स्वप्न पदार्थ हे सुद्धा अविद्येचं कार्य आहे, पण केवळ अविद्येचं कार्य नाही, तर दोषसहित अविद्येचं कार्य आहे.
कोणता दोष आहे तिथं? निद्रारूपी दोष आहे. तर निद्रारूपी दोष सहित अविद्येचं कार्य स्वप्न पदार्थ आहेत आणि म्हणून स्वप्न पदार्थांची सुद्धा प्रातिभाषिक सत्ता आहे. एकंदरीत चिंतनावरून हा निर्णय ठरतो की शुद्ध अविद्येचं कार्य असणारे जे पदार्थ त्यांची व्यावहारिक सत्ता आणि दोष सहित अविद्येचं कार्य जे पदार्थ असतात त्या पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता हा निर्णय झाला. आणि निद्रेचे किंवा मंदांधकारादी दोषयुक्त अविद्येचे कार्य स्वप्न व रज्जू सर्पादी यांची प्रातिभाषिक सत्ता आहे. बहुतेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत आणि 3च सत्ता का असू नयेत अशी शंका केली असता आपण विचारदृष्ट्या पारमार्थिक व प्रातिभाषिक या 2च सत्ता आहेत असे सांगितले. ते कोणत्या दृष्टीने? आता हे आतापर्यंत चिंतन झालं की 3 सत्ता मानल्या गेल्या आहेत. अनेक ग्रंथकारांनी मानले आहेत पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. त्यामध्ये पुन्हावर हेही सांगितलं की जीवाला सुखदुःखाला कारण कोण आहे? ईश्वर सृष्टी ही जीवाच्या सुखदुःखाला कारण नाही, जीवसृष्टी ही सुखदुःखाला कारण आहे. जीवसृष्टीचं स्वरूप काय आहे आणि ती सुखदुःखाला कारण कशी होते यासाठी उदाहरणही दिलं. आता शिष्य एक प्रश्न करतो की अनेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या असता तुम्ही 3 सत्ता न मानता 2च सत्ता मानायला निघाले. एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभाषिक सत्ता. असं का बरं? असं का बरं तुम्ही 2च सत्ता मानता? एक सत्ता का मानत नाही तिसरी व्यावहारिक सत्ता? असा प्रश्न शिष्य करतो. कारण वेदांताचा जर वास्तविक सिद्धांत जर पाहिला तर 2च सत्ता आहे. एक पारमार्थिक सत्ता आहे आणि दुसरी प्रातिभाषिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्ता आहे ब्रह्माची, आत्म्याची. आणि ब्रह्माहून भिन्न जेवढे पदार्थ आहेत ते साऱ्या पदार्थांची अविद्या आणि अविद्येचं कार्य साऱ्यांची प्रातिभाषिक सत्ता आहे. मग असं जर असेल तर काही ग्रंथकारांनी का बरं 3 सत्ता सांगितल्या? अविद्या आणि अविद्या कार्य पदार्थामध्ये 2 सत्ता का बरं मानल्या? काही ग्रंथकारांनी असा प्रश्न येऊ शकतो. एक व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. तर ते याच्यासाठी मानलं आहे की जे मुमुक्षु आहेत, जिज्ञासू आहेत, त्याला जर अगोदरच समजा डायरेक्ट सांगितलं की बाबा रे 2 सत्ता आहे, एक ब्रह्माची म्हणजे ईश्वराची पारमार्थिक सत्ता आहे आणि त्यात भिन्न साऱ्या पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता आहे, तर त्याला लवकर पटणार नाही, कळणार नाही आणि त्याच्या बुद्धीमध्ये जगत हे सत्यत्व रूपाने बसलेलं आहे. तो त्याचा भ्रम काढायचा आहे. कारण जगत हे सत्य नाही, हे अविद्येचं कार्य आहे, दृश्यरूप आहे, जड आहे, विकारी आहे आणि म्हणून हे जगत मिथ्य आहे. पण जगत मिथ्य आहे हे त्याला पटवून द्यायचं जर असेल तर एकदम जर त्याला आल्या सांगितलं की जगत मिथ्य आहे असं सांगितल्यावर तो ऐकणारा मुमुक्ष म्हणेल की यांना नक्कीच वेळ लागला आहे. असं कसं असू शकेल? सारं जगत चाललंय, व्यवहार चाललाय, याला तुम्ही मिथ्या म्हणता. त्याला लवकर सहजासहजी पटणार नाही. म्हणून त्याच्या बुद्धीमध्ये जे जगत सत्यत्वाची भावना आहे ती काढायची आहे. त्यासाठी अविद्या आणि अविद्या कार्यपदार्थामध्ये 2 सत्ता केल्या. एक प्रातिभाषिक सत्ता आणि एक व्यावहारिक सत्ता. मग असं सांगितल्यावर त्याला बरं वाटतं, हो बरोबर आहे की रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्वप्न पदार्थ यांची प्रातिभाषिक सत्ता आहे, त्यालाही पटतं. आणि जगताची घट पट मध देहादी पदार्थ यांची व्यावहारिक सत्ता आहे हे त्यालाही पटतं. पण हे त्याला अगोदर पटवून दिल्यानंतर की बाबा रे हे व्यावहारिक सत्तावान पदार्थ आहे, हे प्रातिभाषिक सत्तावान आहे. आणि नंतर त्याला सांगायचं की प्रातिभाषिक सत्तावान जे पदार्थ आहेत स्वप्नाधिक ते कसे आहेत, ते मिथ्या का आहेत? मग ते पदार्थ मिथ्या ज्या कारणामुळे आहेत त्याच कारणामुळे हे जागृत पदार्थ सुद्धा मिथ्या आहे. आणि म्हणून जसे स्वप्न मिथ्या आहे तसं जागृत पदार्थ हे सुद्धा एक प्रकारचं स्वप्नच आहे आणि हेही मिथ्या आहे असं त्याला समजावून सांगायचं आहे. त्याच्या डोक्याची प्रक्रिया बसवून द्यायची आहे. त्यासाठी अविद्या आणि अविद्या कार्य पदार्थामध्ये शास्त्रकारांनी 2 सत्ता मानल्या आहे, एक व्यावहारिक सत्ता आणि एक प्रातिभाषिक सत्ता. पण खरं जीवनमुक्ताच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एकच सत्ता, पारमार्थिक सत्ता ब्रह्माची. कारण ब्रह्माशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही, एक मात्र आत्माच आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, अशी त्यांचा सिद्धांत आहे. पण मुमुक्षूच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 2 सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि एक प्रातिभाषिक सत्ता. आणि अगदी सामान्य जीवाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 3 सत्ता, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता.
तर पूर्व पक्षी असणारा जो शिष्य आहे त्याने श्री गुरुला प्रश्न विचारला की काही ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या असून तुम्ही तशा 3 सत्ता न मानता 2च सत्ता मानत आहात. एक पारमार्थिक सत्ता आहे ती ब्रह्माची आणि प्रातिभाषिक सत्ता आहे साऱ्या इतर पदार्थाची. हे कसं तुम्ही मानतायत, कोणत्या कारणाने मानतायत ते कृपा करून मला समजावून सांगा. तर कोणत्या कारणाने मानत आहे हे थोडंसं मी तुम्हाला दिग्दर्शन केलं आणि ग्रंथाच्या दृष्टिकोनातून जे आहे चिंतन ते आता उद्यापासून येणार आहे. 3 प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फल. का 3 प्रकारची सत्ता मानायची, त्याचं कारण काय आणि 3 सत्ता मांडल्यानंतर त्याचा फायदा काय हा विचार आपण उद्या करणार आहोत. आज या ठिकाणीच आपण थांबवू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.